नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदातांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली पण कन्यापूजन झालं. कन्यापूजनाचंच जेवढा व्हिडिओ घेतला त्यानंतर मी कुठलाही व्हिडिओ घेतला नाही. आज शनिवार आहेत बघा, दसरा झाला, सगळं झालं, पण मी अजिबात कुठलेच काही व्हिडिओ घेतले नाही 3-4 दिवस. ते बाजू आवाज येत होता म्हणून बंद केला. तर मंगळवारी आपलं कन्यापूजन झालं, देवीची ओटी वगैरे भरली आणि मंगळवारनंतर मी कुठलाच व्हिडिओ नाही घेतला. का तर दगदग वगैरे झालेली आणि सांधिवात आणि माझ्या उजव्या हाताची बोटं खूप सुजलेली. आता मोबाईल पकडला मी ते, तर सांधिवात म्हणजे आमवात आहेत. सांधिवात म्हणजे आमवात आहे. सांधिवातामध्ये पण प्रकार आहे. ते आमवाताने माझी बोटं वगैरे सुजलेली हाताची. तर मग ते सांधिवाताची इंजेक्शन वगैरे घ्यायची. ते पायामध्ये इंजेक्शन देतात. त्याने अजिबात 2-3 दिवस मला काही असं जड असं इंजेक्शन, मी 2-3 दिवस कुठलेच काही कामं जास्त केले नाही, काहीच केलं नाही. आत्ता तर असा घर भरून पसार झाले. सगळं काय आहे ते साहेबांनी कालच्या कपड्यांच्या वगैरे मी आत्ता घड्या मारल्यात. सगळे घड्या मारून ठेवले. 2 मशीनचे कपडे घड्या मारून ठेवल्यात ते. आणि आज मी सफेद कपडे वगैरे भिजवलेत. देवपूजा व्हायची आहेत अजून. हे बघा फुलं आलीत, मस्त छान फुलं आलीत. 3 जास्वंदाची फुलं आली. आता एक पडलं खाली, आता ते निघणार. 3 जास्वंदाची फुलं आलेत. आणि तब्येत अशी थोडीशी झाली, कारण एवढ्यामध्ये खूप दगदग. गणपती बाप्पापासून माझी खूप दगदग चालू होती भरपूर. आता दिसत नाही, व्हिडिओमध्ये दाखवते थोडंसं, पण घरात एवढं असतंय ना. एक आपली ती ताई येते, लादी भांडे केली की झालं, काम संपलं. पण त्यानंतरचं मला 4 जणांचे 4 प्रकार असतात, बाकीचं काय काय असते सगळं काय. खूप दगदग झाली यावेळेला. आणि 3-4 दिवस मी बोलले नाही व्हिडिओ गेले तरी चालेल. दसऱ्या दिवशी तर व्हिडिओसुद्धा टाकला नाही ना. कुठल्या ताईंना विश केलं का, तर सगळ्या ताईंनी मला मेसेज टाकलेले दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. मी तर कोणाला शुभेच्छा दिल्या नाही, काही नाही, कारण 2-3 दिवस माझे खूप खराब होत होते. आणि त्यानंतर जे व्हिडिओ टाकले ते कन्यापूजनाचेच चालले मग होते ते व्हिडिओ, म्हणून मी जास्त काही लोड घेतला पण नाही. का व्हिडिओ टाकलेच पाहिजे, गेलेच पाहिजे, असं ते जाऊ द्या. मग आता थोडंसं हे करून ठेवलेत. जरासं आवरावरी केली काही. पुन्हा आता दुसऱ्या कपड्यांची मशीन वगैरे लावली. सफेद कपडे भिजून ठेवले, ते आता संध्याकाळी सगळं हे करणार. दीदीला डबा बनवायचा, बटाटे वगैरे उकडायला लावून दिले. पहिले देवपूजा करून घेते आणि मग एक भाजी बनवायची. तर साधी सिंपल एक भाजी ती बनवायची. पण पहिलं सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग भाजी बनवायला जाते. पण मला साहेबांनी काही भाज्या आणून दिल्यात. भाज्या राहिल्या नाही घरामध्ये, आणि जायचं लालबागला तर माझ्या याच्यामध्ये ते काही गेले नाही, भाज्याच नाही राहिल्या. दोडके आणलेत आणि हा लाल भोपळा पुन्हा आणलाय. त्यांना आवडतो, दीदीला पण आवडतो हा लाल भोपळा आणलाय. कोथिंबीर आणून दिली आणि मिरच्या पण नव्हत्या राहिल्या बघा, हिरव्या मिरच्या वगैरे असं. ह्या आता हे काढणार नाही मी, पसारा नाही करणार आहे, हे राहू देणार असं. नंतर निवडेल, वेळ मिळेल त्या वेळेला. असं आणून दिलं आहे. तर बघा आता तिकडे सगळं आवरलं आणि आलेत आता किचनमध्ये. कढई गरम व्हायला ठेवली, थोडंसं तेल घातलं आहे. इकडे चणे भिजवले, संध्याकाळच्यासाठी चणे भिजवून ठेवलेत. आणि इथे मी मला माझ्यासाठी कुरडईची भाजी बनवायची आहे. मला कुरडई भिजवली, अशी नितळायला ठेवली चाळणीमध्ये, नितळून जाईल. आज असं जरा थोडंसं वेगळं काहीतरी खावं वाटलं होतं. मोहरी घातली 1 चमचा आणि जिरा 1 चमचा. इथे छोटे 2 कांदे कापून घेतले आणि बघा आता लसूण चेचून घेतला आणि मिरची कापून घेतली. लसूण आणि मिरची यामध्ये घालते पहिली. चिमणी लावली. मला एका ताईने कमेंट केली, चिमणीबद्दल माहिती द्या. कांदा टाकते. तर आता मी संध्याकाळी आरामात जेवण वगैरे बनवायचं आहे, त्यावेळेला मी संध्याकाळी तुम्हाला आरामात चिमणीची सगळी माहिती देते. कुठून पाईप घेतलाय, कुठे का सोडलाय, कसं त्याची साफसफाई वगैरे सगळं मी संध्याकाळी आता जेवण बनवलं झालं की पुन्हा दाखवते ते सगळं तुम्हाला. आता मला अजून थोडेसे काम आहे, पण चिमणीचं काम खूप भारी बघा. आता मी बंद केली, 1 मिनिटामध्ये साठी चालू केली, सगळा धूर निघून गेला आणि लगेच बंद केली. कारण मी बोलायला लागले तर माझा आवाज येत नाही चिमणीचा, चिमणीमध्ये, कारण त्याचाच आवाज खूप असतो, मग माझा आवाज येत नाही. आज 3-4 दिवसातून व्हिडिओ बनवते आणि ती पण एकदम साधी सिंपल रेसिपी.
हा तर आज याचा उपवास, आज शनिवार. यातला मी साबुदाणा बनवून दिलाय पहिला, कारण कधी पण आला तर गोंधळ नको, बनवून साईडला ठेवून द्यायचं. आणि संध्याकाळच्याला चणे वगैरे थोडे भिजवलेत मी. आता ही हळद मला बघा तिकडे आम्ही वर्षाकडे गेलेलो तेव्हा त्यांनी दिलेली, अर्धा चमच्याने थोडीशी कमी वाटते हळद टाकली. सोनाला मला आणि पूनमला तिने हळद दिलेली, घरची हळद होती तिची, तर वर्षाने हळद दिलेली तिकडनं. खूप छान रंग वगैरे, घरची शेतातली म्हटलं खूप सुंदर असा सुगंध पण मस्त आणि कलर पण खूप छान आहे. पुन्हा चिमणी लावते आणि आता यामध्ये असं थोडंसं भाजीच्या अंदाजाने मीठ घालून देते, कारण कुरडईमध्ये पण मीठ असतं थोडंसं. असे मस्त कांदा, कोथिंबीर, लसूण, मिरची, जिरं, मोहरी सगळं वरतून घेतलंय, कडेला खाली लागू नाही दिलंय, हळद वगैरे घालून चांगलं परतलंय मस्त. आणि आता ही कुरडई अशी ही भिजवून ठेवली. पाच मिनिटात भाजी होती, 5च मिनिटामध्ये लगेच भाजी होती, अजिबात वेळ लागत नाही आणि मोकळी होती बघा. भिजवण्याची आयडिया व्यवस्थित असेल ना, नाही तर लगदा होतो. बऱ्याच वेळा कुरडईचा असा लगदा होतो, अजिबात झाला नाही. भिजवायची, थोडा राहू द्यायची, नरम वाटायला लागली का लगेच चाळणीमध्ये काढून घ्यायची. आता मी झाकण ठेवले आणि गॅस बारीक केलाय, म्हणजे अगदी मिनिटभर थोडी वाफ आतमध्ये राहू देईल, सगळं मिक्स होते चांगलं. आणि 1 मिनिटानंतर झाकण काढतो, पण ते चिमणी लावून देते. चिमणीवाली खराब झाली, साफ करायची, पण आता लगेच नाही, आता दिवाळीच्या साफसफाईला. आणि या वेळेला मी जास्त साफसफाई नाही करणार कुठे. हे बघा मिनिटभर झाकण मस्त झाली बघा, वाफ ठेवली, असं झाकण ठेवलं ना तर सगळं असं मस्त मिक्स होतं आणि नरम होती भाजी, एकदम नरम होऊन जाते, भारी होती बघा. आता काढून घेते लगेच, झाली काढून घेते. फक्त मी इथलं पुसून घेऊ पर्यंतच वाफ ठेवलेली, का तर लगेचच होती, त्याला अजिबात वेळ लागत नाही. कांदा परतलेला, कोरडे भिजलेली असली, लगेच होती. गॅस बंद केला आणि प्लेटमध्ये काढून बघा अशी काढून घेतली. कढईला बिलकुल चिकटू नाही दिली आणि मस्त अशी कोरड्याची भाजी आणि चपाती. भाकरी बरोबर चांगली लागते, पण सुकं सुकं होतं दोन्ही, तर चपाती बरोबर छान होते. आता संध्याकाळच्याला बटाटे वगैरे उकडून ठेवले, दीदीला बनवायचे भाजी संध्याकाळच्याला डब्याला, आणि यशला बनवेल चणे, तर चणे पण भिजवून ठेवले. तर चला ताईंनो, आता भेटते मी तुम्हाला संध्याकाळी. येते चिमणीची वगैरे माहिती देईल काय आहे ते छोटं मोठं, ठीक आहे. आता संध्याकाळी दीदीचा डबा बनवेल त्यावेळेला तुम्हाला सांगते मी सगळं व्यवस्थित. चिमणी साफ कशी करायची, कुठून काय असते त्याचे, किती दिवसात काय, आपण जसं आपल्या मनावर आहे तसं तुम्हाला मी संध्याकाळच्या याच्यामध्ये माहिती देते, कारण आता मला बाकीची दुसरी कामं करायची, त्याला वेळ लागेल सगळं दाखवपर्यंत. तर बघा आता इथे बटाट्याची पिवळी भाजी, पण ही पिवळी दिसत नाही, लालसर दिसते का, तर मी टोमॅटो वगैरे घातला आहे आणि थोडंसं एवरेचा मसाला वगैरे घातला आहे, तिला अशी आवडती. कांदा एकदम चॉपरला बारीक करून घेतला आणि अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं आहे. आणि मस्त अशी हळद घालून अशी लाल पिवळी दोन्ही मिक्स कलरची भाजी आहे. टोमॅटो वगैरे घातला का तिला आवडते. इकडे दूध गरम करून ठेवलं आहे आणि इथे यशला ही चण्याची भाजी बनवून ठेवली. ही गावचे चणे आता संपलेत, थोडेसेच राहिलेत. आणि इथे बनवली पापड चटणी. आज पापड चटणी खूप दिवसांनी बनवली मी, भरपूर दिवस झाले आता, एवढ्यामध्ये मी बनवलीच नव्हती. तर आता ही बनवून ठेवली आणि इथे पीठ पण भिजून ठेवले. आता चपात्या करायच्या, कारण चॉपरला मला कांदा बारीक करायचा होता, म्हणून मी पीठ काढून घेतलं आणि कांदा त्यात बारीक करून घेतला. आणि मला एका ताईच्या कमेंट आली, ते दादा आहे की ताई मला तेच कळत नाही, कारण नावावरून तर असं वाटतं दादांचं नाव आहे, आणि कमेंट केली ताईंनी चिमणीबद्दल माहिती द्या बोलले. चिमणी वापरायला एकदम सोपी आहे, तुम्हाला सांगते. हे बघा इथं हे बटन आहे, याची काहीच गरज नाही, तुम्ही याला काहीच नाही केलं तरी फरक नाही. चालू करायला फक्त हात सेन्सर आहे त्याला, चालू करायला हात फिरवायचा, किती वाढवायची 4 पासून 8
12, 16, 20, 24. हाय फ्लेम एकदम. आणि बंद करायला सुद्धा एकदम सोपं. हात फिरवू शकता किंवा याला 2 वेळा टच करू शकता बंद करायला. आणि पाईप जर बोलाल तर आम्ही पाईप इथून हे बघा चिमणीच्या वरतीच इथं वरती आम्ही आता झाकून घेतलंय. इथून हे जे छोटी लाईन दिसते ना वरतून तुम्हाला, इथून चिमणीचा पाईप घेऊन हे बघा इकडे जिथे मी पाण्याचा माठ ठेवलेला आहे इथं आहे आपली विंडो. तर चिमणीचा पाईप या विंडोतून बाहेर काढलेला आहे. इथे डक्स आहे गिझर वगैरे लावायला, बाकी मोटर वगैरे सगळे करायला तिथे असे जागा आहेत. आपली चौकोनी भरपूर मोठी जागा आहे. तर त्यामध्ये पाईप सोडला आहे चिमणीचा. आणि मी ॲडजस्ट फॅन पण बसवलेला आहे. कधी चिमणीचा काही प्रॉब्लेम झाला तर हे पण सोय असावी. तर असं याला थोडासा सपोर्ट देऊन पॅक करून ठेवलेला आहे, म्हणजे आतून कुठं होलातून काही झुरळ वगैरे येऊ नये काही नाही म्हणून असा. हे बघा अशी वरती जी कपाटांच्या वरती छोटी लाईन दिसते ना एकदम थोडीशी, एक हीत भरायची आपली. तर हीत भरायच्या लाईनीतून असा चिमणीपासून पाईप काढलेला आहे इथून. आणि इकडे इथं मोठी आहेत, इथे मोठे आणि झाकण असं देऊन घेतलंय, पॅक केलंय म्हणजे खराब नाही दिसतं. चिमणीच्या वरती खराब दिसतं तर असं केलं बघा इकडे. आणि दुसरी एका ताईची कमेंट होती, तुम्ही हा फॉईल पेपर कशाला मागवतात हे बघा. कारण विंडोमध्ये इथे माठ आहे आपला पाण्याचा, मी पूर्ण पॅक करून घेते. कुठूनच काही जाणार, अगदी मुंगीसुद्धा जाणार नाही असं मी पॅक करून घेते फॉईल पेपरनी. हा मी जेवणाला कमी वापरते आणि माठ झाकायलाच जास्त वापरते. का तर इथे कडेला आपला असा माठ असतो म्हणून मला भीती वाटते कुठून काही कानाकोपऱ्यातून कुठं जायला नको म्हणून मी असं हे पॅक करून घेते बघा. तर चला झालीत भाजी, काढून घेते आणि चपात्या करायला घेते. आणि एक सांगायचं होतं चिमणीबद्दल, हिला फिल्टर पण असते, चिमणीला फिल्टर पण असते आणि पाईप पण असते. कोणाला पाईप लावायची सोय जर नसेल तर नुसतं फिल्टरवर पण सुद्धा राहू शकते ती. पण फिल्टर कमी आपला हा धूर खेचतो 60%च. आणि जो पाईप लावलेला असेल तो जवळजवळ 80-85% फरक पडतो घरातल्या गरम्याला आणि ही जी सगळी वाफ खेचून घ्यायला. तर फिल्टरनी 60-65% असंच होतो. बऱ्यापैकी घरात धूर राहून जातो जेवणाचा वगैरे. आणि साफ करायला जर म्हणाल तर खूप लवकर साफ करायला लागते बघा. आता मला 15-20 दिवसच झाले, कारण इथं सगळा तेलाचा प्रकार असतो आणि खूप लवकर 1 महिन्याच्या आतमध्ये साफ करावं लागते. ही खाली जाळी जी असते ही तेलकट पूर्ण होती. 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला घरी साफ करावं लागते. आणि त्यांना जर बोलवलं तर ते 1500 रुपये घेतात. आणि आपली ही आयक्या कंपनीची आहेत. ही खाली सगळं चिकट होतं, हे 2-3 महिन्यातून एकदा काढायला लागते ही जाळी. पण इथली जी जाळी आहे ही आपल्याला 15 दिवसातून आपण स्वतःच काढू शकतो. हे बघा इथून ही अशी ही जाळी निघते. हे बघा अशी ही जाळी निघते. घाण बघा किती झाली आता. आणि ही आपलं गरम पाण्यात सर्फ वगैरे टाकून आहे ना, लिक्विड किंवा विमचं लिक्विड टाकून भिजत घालून ठेवायची अर्धा-1 तास. दोन्ही बाजू पूर्ण मोकळ्या पाण्यामध्ये भिजत घालायची. कारण एका ताईने मला विचारलं म्हणून मी सांगते एवढं सगळं. आता गेल्या 2-3 दिवसात मी स्वच्छ करणार आहेत, तेव्हा दाखवेल मी कशी भिजवते आणि कशी स्वच्छ करते. तर चला पुन्हा लावून देते आता काय लगेच, कारण ते अजून मला वेळ आहे साफ करायला. 1-2 दिवसानंतर सगळं तेलकट होतं इथे, कारण सगळं जेवणाचं तेल आपलं इथे जातं आहे. आणि काढणं आणि लावणं एकदम सोपं आहे बघा, इझी एकदम, काहीच प्रॉब्लेम नाही. मधमाशांचं बोळ असतं ना तसा प्रकार दिसतोय हा. जशी घ्याल तशी आहे, वेगळ्या प्रकारची. तर ही झाली चिमणीबद्दलची माहिती. फिल्टर आणि पाईप लावायला ज्यांना जागा नाही त्यांनी फिल्टरवाली घेऊ शकतात. पण पाईपाचा खूप फरक पडतो म्हणून मी सांगते की पाईपवालीच घ्या. तर तुम्हाला एक सांगायचं होतं, मला मागे मी जे डॉक्टरकडे जाते आपले हिंदूचे माझे डॉक्टर आहेत अभय नेने म्हणून, मला त्यांचा ॲड्रेस किंवा नंबर मागत होते. तर मी त्यांना विचारलं होतं की देऊ की नको देऊ, पण त्यांचे असिस्टंट जे आहे त्यांचा नंबर आम्ही देऊ शकतो. तर बघू ज्या ताईंना पाहिजे असेल, ज्या ताई व्हिडिओ बघत असेल, ज्यांना काही कमरेचा प्रॉब्लेम असेल काय, तर त्यांनी त्यांच्या असिस्टंटला फोन करून विचारू शकतात. ते बऱ्याच ठिकाणी असतात, जास्त तर ते बाहेरगावी असतात. इथं मुंबईमध्ये जास्त नसतं तर ते बाहेरगावी असतात. आता सध्या जे आहे ते डॉक्टर हाऊसला आहे तर. आणि तिथे त्यांची फी 5000 रुपये आहे ताईंनो, मी सांगते म्हणजे जे आहे ते सांगून ठेवते अगोदर. त्यांची 5000 रुपये एक वेळेला. तुम्ही गोळ्या औषधं वगैरे सगळं काही नसतं आणि
बाहेरचं तुम्ही सगळं काही घ्यायचं आहे. आणि पण तुम्हाला मी त्यांचा नंबर वगैरे शेअर करेल इथे. ज्या खूप दिवस झाले पण ते माझ्या लक्षातूनच जात होतं की मला त्या ताईंना नंबर द्यायचा आहेत म्हणून. पण आत्ताच मला डॉक्टरांची त्यांचं पण हे चॅनल आहे, डॉक्टर अभय नेने यांचं त्यांचं पण चॅनल आहे. तुम्ही ते चॅनल बघा त्यांचं आणि त्याच्यावर बघा, तुम्ही त्यांना कमेंट करा किंवा काय म्हणजे ते काय सजेस्ट केलं. कारण त्यांचा मला आता रिप्लाय आला आहे म्हणून माझ्या लक्षात आलं की तुम्हाला सांगावं. एक वेळेला गेलं की 5,000 रुपये फी घेतात आणि जे काही गोळ्या औषध ते तुम्हाला बाहेरून घ्यावं लागतं. जे सांधेवाताचे डॉक्टर आहेत, लेडीज डॉक्टर नीना चिटणीस म्हणून दादरला येते आगार बाजारला. खूप मैत्रिणी जातात माझ्या, ज्यांना प्रॉब्लेम. पण एक नंबर डॉक्टर त्या, एक नंबर डॉक्टर सांधेवातासाठी. मला आज कितीतरी वर्षे बघा, जवळजवळ 2018पासून मला त्रास होता सांधेवाताचा. मला पीठ मळता येत नव्हतं, हाताची मोठं माझे आता बघा नॉर्मल आहेत. पण आता जरा थोडंसं खाण्यापिण्याचं, आता बघा बिलकुल बोटं सुजलेली नाही माझे, खूप बोटांना सूज आलेली माझ्या. तर असे बोटं एकदम असे जाड जाड होऊन देतात बोटं खूप. तर त्या 1500 किंवा 2000 रुपये फी घेतात. जर जे कोणाला पाहिजे असेल तर दादरला आगार बाजारची इथं नीना चिटणीस म्हणून लेडीज डॉक्टर आहे सांधेवातासाठी. आणि डॉक्टर हाऊसला लीलावतीला जे अभय नेने डॉक्टर आहेत ते कमरेसाठी. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला कमेंट करा, मी त्यांचे नंबर तुम्हाला देते. कारण मी त्यांना विचारलेलं नव्हतं, तर न विचारता मी कोणाला नंबर देत नाही. त्यावेळी मी कोणाला काही रिप्लाय नाही दिला, पण मी आता विचारले तर देऊ शकतो आपण. तर म्हणून आता ह्या व्हिडिओमध्ये सांगते. तर चला, हीच थोडीशी माहिती द्यायची आठवण. हे बघा एवढे सफेद कपडे धुतलेत आज. स्टँड गच्च भरलं पूर्ण, डबल डबल टाकले सगळे, प्रत्येकाच्या 2-2 टाकलेत. खूप कपडे जमा झाले होते. तर इथून आता बाहेर स्टँड असं लावून दिलं इकडे. इथला दरवाजा बंद करून घेतला आहे आणि बाहेर लावून दिलेत. तर चला आता या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.